छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कोण होते? भोसले आडनावामागचं थक्क करणारं रहस्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला होता. या घराण्याचे मूळ पुरुष सुजनसिंह हे उदयपूरच्या सिसोदे राजघराण्यातील होते. ते इसवी सन 1334च्या सुमारास आपले नशीब आजमावण्यासाठी उत्तरेहून दक्षिणेकडे आले होते व बहामनी घराण्याचे संस्थापक हसन गंगू यांच्या सेवेत त्यांनी चाकरी स्वीकारली होती. हसन गंगूचा पराभव करण्यासाठी बादशाह मोहम्मद तुघलक यांनी इसवी सन 1346 मध्ये दिल्लीहून दक्षिणेकडे स्वारी केली. तर दोघांमध्ये झालेल्या संघर्षात सुजनसिंह आणि त्यांचा मुलगा दिलीप सिंह यांनी अपार शौर्य गाजवले. इसवी सन 1347 मध्ये हसन गंगूने अल्लाउद्दीन बहमन हे नाव घेतले आणि गुलबर्गा येथे बहामनी साम्राज्याची स्थापना केली. तेव्हा त्यांनी सुजनसिंहास देवगिरी प्रांतातील 10 गावे जहागीर म्हणून प्रदान करून मोठ्या सरदारीचा मान दिला. पुढे बहामनी राज्यात सुजनसिंहाच्या कुटुंबाचा उत्कर्ष वाढत गेला. सुजनसिंह इसवी सन 1355 मध्ये निधन पावले. त्यांचे पुत्र दिलीप सिंह हे कुटुंबाचे प्रमुख झाले. दिलीप सिंहाचा पुत्र सिद्दीजी हा कुशल आणि पराक्रमी होता. त्यांनी बहामनी सत्तेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचा पुत्र भैरवसिंह उर्फ भोसाजी यांच्या काळापासून या घराण्यात भोसले हे उपनाव प्रचलित झाले. भोसाजींचे वंशज भोसले म्हणून ओळखले जातात. ही माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिवकाल ग्रंथात दिली गेली आहे. धन्यवाद.